जमीन व्यवहाराच्या नावाखाली करोडोंची फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांचा वापर. नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यात तब्बल 11 जणांविरुद्ध फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिकास गंडवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पाहूया सविस्तर बातमी. बांधकाम व्यावसायिक किशोर रामदास वंजारी यांची 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप काळबांडे परिवारावर करण्यात आला आहे. फसवणूक प्रकरणाची कथा सुरू होते 2022 मध्ये, जेव्हा वंजारी यांना मौजा शंकरपूर येथे खसरा क्रमांक 34, 35 आणि 36 ही जमीन विक्रीस असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही पक्षांमध्ये 1,11,00,000 करार ठरला आणि 500 रुपयांच्या स्टॅम्पवर करारनामा करण्यात आला. यानुसार फिर्यादीने रोख व चेक स्वरूपात एकूण 21 लाख रुपये दिले. मात्र पुढील तपासणी दरम्यान समोर आले की जमिनीचे सर्व कागदपत्रे बनावट होते. त्यातील काही जमीन पूर्वीच विक्री झाली होती. यामुळे वंजारी यांनी आपल्या पैशांची परतफेड मागितली, परंतु आरोपींनी रक्कम परत देण्यास टाळाटाळ केली आणि आरोपी यांनी प्रल्हाद काळबांडेंना थेट धमकी दिली, तुला जे करायचं ते कर, जास्त करशील तर तू दिसणार नाही. या प्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 406, 420, 465, 466, 471, 448, 34 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सलगर यांच्याकडून तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की जर काळबांडे परिवाराशी जमीन व्यवहार करताना फसवणूक झाली असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. पोलीस ठाणे बेलतरोडी या ठिकाणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये फिर्यादी किशोर रामदास वंजारी वय 45 वर्ष राहणार नरेंद्रनगर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे की त्यांनी शंकरपूर मौजा यामध्ये 34, 35, 36 असे जमिनीचा खसरा क्रमांक असून जमीन विक्री करायची आहे असे फिर्यादीने सांगून जमिनीचे त्याला जमिनीची विक्री करण्यासाठी सौदा हा 1,11,00,000 रुपयामध्ये स्टॅम्प पेपरवर घेतला आणि त्यामधून 21 लाख रुपये रोख स्वरूपात फिर्यादीकडून घेतले. त्यानंतर फिर्यादी याने ते जमिनीचे पेपर शासकीय रेकॉर्ड पडताळणी केली असता सदर जमिनीचे पेपर्स हे खोटे दस्तावेज असल्याचे आढळून आल्याने फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला त्याप्रमाणे तक्रार दिली. सदर जमिनीमध्ये कागदपत्राची पडताळणी केली असता त्यामध्ये खोटे दस्तावेज मिळून आल्यावरून आणि तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारवरून गुन्हा कलम 420 भादवी प्रमाणे 11 आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आला. यामध्ये आरोपी सिंधुताई नंदकिशोर काळपांडे, राधाबाई महादेव चौधरी, राहुल नंदकिशोर काळपांडे, दशरथ काळपांडे, शालूबाई काळपांडे, प्रल्हाद काळपांडे, भारत काळपांडे, अक्षय काळपांडे, विनोद चौधरी, रोशन काळपांडे अशा 11 आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा कारवाई ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 4 व माननीय ACP अजनी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. नमूद कारवाईमध्ये सर्व नागपूर शहर किंवा इतरस्थ तक्रारदार यांना पोलिसांकडून नागपूर शहर पोलिसांकडून आवाहन आहे की याप्रमाणे काळपांडे व इतर काही आरोपी यांनी मिळून जो गैरव्यवहार केलेला आहे अशा प्रकारच्या तक्रारी जर कोणाकडे असतील तर अशा जमिनी दाखवून गैरव्यवहार केलेले आहेत असे कुठे आढळून आल्यास पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी येऊन तक्रार देण्याबाबत आव्हान आहे. त्याचबरोबर याच जमिनी संदर्भात इतरही तक्रारी असल्याची माहिती मिळालेली आहे आणि पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर इतर 2 अर्ज सुद्धा आलेले आहेत. त्यावर प्राथमिक चौकशी सुरू आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे नागरिकांची लाखोंची फसवणूक करणारे हे जाळं आणखी किती जणांना गणपत आहे याचा तपास आता सुरू आहे. पोलिसांचं आव्हान गांभीर्याने घ्या आणि कोणतीही शंका असल्यास थेट संपर्क साधा.